महिला डॉक्टर प्रकरणाची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं, वैद्यकीय स्त्री अधिकारावर असा प्रकार दुर्दैवी. डॉक्टर तरुणी आत्महत्येवर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. 6 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन. नव्या मतदार याद्यांसाठी ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी सुरू. सिंचन विभाग विहिरीच्या धडक कार्यक्रमांतर्गत अपूर्ण 386 विहिरींना मुदतवाढ. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्रामुळे 31 मे 2026 पर्यंत मुदतवाढ. कराड दक्षिणमध्ये भाजपाला धक्का. मोहनराव नायकवडी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. खासदार नितीन पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. जालन्यात भाजप शिवसेनेमध्ये श्रेयवादावरून जुंपली. पीआर कार्ड सर्वेच्या उद्घाटन फलकावरून वाद. फलकावर अर्जुन खोतकरांचं नाव नसल्याने शिवसैनिक आक्रमक. नामफलकाला फासलं काळं. पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई. 5 महिन्यात 13,000हून अधिक वाहन चालक दंडित. दिवाळीच्या 4 दिवसात पुण्यात 750 टन अतिरिक्त कचरा. पुणे महानगरपालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने कचऱ्याची जलद विल्हेवाट लावली. कोल्हापूरच्या कागलमध्ये जायंट व्हील अडकल्याचं प्रकरण. चालकासह व्यवस्थापनावर गुन्हा दाखल. जायंट व्हील चालकाने परवाना घेतला नसल्याचं स्पष्ट. कोल्हापूरमध्ये शेतीच्या वादातून महिलेवर हल्ला. महिलेच्या डोक्यात दगड फेकून हल्ल्याचा प्रयत्न. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.